जितेंद्रन आणि मुंबईत कावेरी नाखवा यांचे प्रकरण ताजे असताना विरारमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे। आत्मजा कासट असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे। गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास त्या गोकुळ टाउनशिप येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरून कामावरून सुटल्यावर जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगानं धावणाऱ्या फॉर्च्युनर कारने त्यांना धडक दिली। कारच्या धडकेत डिवायडरवर आपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या। अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाने त्यांना नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथे उपचारादरम्यान त्यांचा रात्री मृत्यू झाला। आत्मजा कासट यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला होता। कायदेशीर बाबी झाल्यावर त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी त्यांच्या स्वाधीन केले। आत्मजा कासट या विवाह कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत होत्या। त्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत्या। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे। अर्नाळा पोलिसांनी कार चालक तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे। 24 वर्षे शुभम प्रताप पाटील असे कार चालक तरुणाचे नाव असून तो विरार पूर्वेकडील परिसरात राहतो। कार चालकाने मद्यप्राशन केले असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच त्याने मद्यप्राशन केले आहे की नाही याची माहिती दिली जाईल असे सांगितले।